महाराष्ट्रातील कुळी समाज बांधवांचं सोलापूर येथे आमरण उपोषण चालू आहे। या उपोषणाकडे आज 6 दिवस झालं शासनाचा एकही प्रतिनिधी आलेला नाही, जिल्ह्यातील एकही अधिकारी आलेला नाही। यावरून स्पष्ट लक्षात येत आहे की सरकारमध्ये बसलेले मंत्रिमंडळामध्ये बसलेले मंत्री ही जातीवाद करत आहे, जाणून बुजून कुळी समाजाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे। या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। जर का उपोषणकर्त्याला जर काय झालं तर महाराष्ट्रात काय बरं वाईट झालं तर याला जबाबदार सरकार राहील, सुव्यवस्था बिघडली तर आम्ही जबाबदार राहणार नाही, या ठिकाणचे उपोषणकर्ते जबाबदार राहणार नाही। कारण महाराष्ट्रामधून गावगाड्यातून खेड्यापाड्यातून कुळी समाज खवळलेला आहे आणि आंदोलन ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी दाखल होत आहे। मला या माध्यमातून सरकारला एवढंच सांगायचं आहे, तत्काळ उपोषणकर्त्याची मागणी मान्य करा, नाहीतर तुम्हाला परिणाम भोगावं लागतील। महाराष्ट्रात 70पेक्षा जास्ती मतदारसंघामध्ये कुळी समाज बांधवांचे 50,000, 55,000, 60,000 मतं आहेत। ही सरकार पाडल्याशिवाय कुळी समाज स्वस्थ बसणार नाही, त्याच्या पहिलं शांतपणे तुम्हाला सुचलं पाहिजे। म्हणून कुळी समाज बांधवांच्या तत्काळ मागण्या मान्य करा। काही बांधवांची प्रकृती देखील जी आहे ती या ठिकाणी ढासळलेली आहे, उपचार घ्यायला सुद्धा नाकार दिलेला आहे। उपोषणकर्त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, आमचं बरं वाईट झालं तरी बेहतर, पण कुळी समाजाला न्याय मिळेपर्यंत आणि शासन आपल्या मागण्या मान्य जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही उपचार घेणार नाही, आम्ही उपोषण माघारी घेणार नाही। जो होगा देखा जाएगा अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। पण सरकारला मी एवढंच सांगतोय, उद्या काय भविष्यात कमी जास्त घडण्यापेक्षा तुम्ही तत्काळ आमच्या मागण्या मान्य करा। काय कुणाच्या बापाचं द्यायचं नाही, आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाही, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय। फक्त जातीची अटी रद्द करून तत्काळ STचे प्रमाणपत्र सरसकट देण्यात यावे आणि व्हॅलिडिटी कुठलीही चौकशी न करता तत्काळ देण्यात यावे, ही GR सरकारनं काढला पाहिजे।